त्या दोघी बहिणी होत्या आणि बाहेरच्या होत्या नाशिकच्या. त्यांना हे कळलं, त्याच्याही आधी केसेस झाल्या तर त्यांना कळलं माझ्याकडे अशी ट्रीटमेंट होते. मग तिची बहीण ह्या मुलीला म्हणजे बाळच नव्हतं. मग तिने बहिणीला 2 मुलं होती, तर बहिणीला सांगितलं की माझ्यासाठी तू प्रेग्नन्सी ठेव आणि जे काही होईल ते मला दे. मग तिने कबूल केलं की मुलगी झाली तरी तू मला द्यायचंस. आणि मग खरंच तसं झालं. त्या दुसऱ्या बहिणीला मुलगी झाली, पण ती प्रेग्नंट असताना माझ्याकडे 6 महिने ट्रीटमेंटला येत होती. बरं. आणि मग 6 महिने ट्रीटमेंट घेतल्यावर दुसरी मदर जेव्हा डिलिव्हर व्हायची त्याच्या आत हिला पान्हा फुटला. म्हणजे रात्री 4 वाजता तिने मला फोन करून सांगितलं की दूध दिसायला लागलं आणि त्याच्यानंतर 2-3 दिवसाचंच तिची डिलिव्हरी झाली. मग त्या दोघी इथे आल्या होत्या आणि मग दोघींनी पहिले 8 दिवस त्या बाळाला पाजलं, कारण चीक दूध मिळायला पाहिजे म्हणून. मी म्हटलं असं तोडणार नाही मी. आणि नंतर मग हिने टेक ओव्हर केलं. किती महिन्यानंतर? नाही, पहिल्या दिवसापासून दोघींनी पाजलं. अच्छा. हां, पण ओरिजिनल बायोलॉजिकल आईचं चीक दूध मिळायला पाहिजे म्हणून मी तसं केलं होतं. आणि मग 8 दिवसानंतर हळूहळू बॉन्डिंग क्रिएट झालं तर प्रॉब्लेम नको म्हणून मग 8 दिवसानंतर हळूहळू तिचं कमी करून हिचं चालू केलं. आणि हिला स्टार्टिंगला थोडा फॉर्म्युला द्यायला लागला, नंतर तिचा दुधाचा फ्लो वाढत गेला आणि मग तिने 6 महिने तिचंच दूध पाजलं. बापरे. अशा खूप साऱ्या केसेस माझ्याकडे झालेल्या आहेत.